परमेश्वराची स्तुती असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. यावेळेस आपण बायबलमधून इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि दुसरं वचन काय सांगते वाचूयात. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्यांच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. बायबलमधील इब्री लोकासपत्र 12:2 मधील म्हटले आहे की आपण आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशूवर आपले लक्ष केंद्रित करूया. आपण सर्वच सांसारिक चिंतांनी विचलित असतो, पण सांसारिक चिंतांनी विचलित होण्याऐवजी येशूवर आणि विश्वासाच्या सार्वकालिक जीवनावर आपले लक्ष केंद्रित करण्यास हे वचन विश्वासकांना प्रोत्साहित करते. म्हणूनच प्रिय विश्वासकांनी या वचनाच्या आधारे आपण कोणतीही थकवणाऱ्या परिस्थितीमध्ये थकून जाऊ नये किंवा धीर सोडू नये. इब्री लोकास 12:2 हे वचन सर्वात जोरदारपणे विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासाचा स्रोत आणि पूर्ण करणारा म्हणून येशू याच्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते. 2 कोरिंथकर याचा 4था अध्याय आणि 18 वचन हे वचन सुद्धा याच विचाराला बळकटी देते. ते वचन असं म्हणते, आपण दृश्य गोष्टीकडे पाहत नाही तर अदृश्य गोष्टींकडे पाहतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार. नीतिसूत्रे 4:25 हे वचन अशाच प्रकारे देवावर आपले लक्ष केंद्रित करण्यास जोरदारपणे आवाहन करते. वचनात असे म्हटले आहे की तुमच्या डोळ्यांना पुढे पाहू द्या, तुमची नजर सरळ पुढे ठेवा. या वचनात विश्वासकांनी आपल्या जीवनात एक साधा आणि दृढ उद्देश राखण्याचे आवाहन केलेले आहे की त्यांनी त्याची सर्व दृष्टी प्रभू येशूवर लावावी. या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला खूप खूप आशीर्वाद देऊ. धन्यवाद.